नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव होय लेक कृषीची लॉग. चला, लॉगची सुरुवात आता मी किचनमधूनच करत आहे. आणि आता मी काय करते, मसाला वाटून काढून घेते. तसं आता दिवसभराची लाईट आहे, टेन्शन नाही, पण कसं आहे लवकर काम केलं म्हणजे बरं राहतं. आणि आता जाऊया आपण दूध आणायला आणि अक्काच्या घरात बघूया आता आज काय कोणत्या फरच्या बसवत आहे. तर चला, आता तर विचारायलाच नको, पसारा किती आहे. अरे बापरे, यांनी दारंसुद्धा तर बाहेर काढून ठेवलेली आहे. म्हणजे बघा आता हा पसारा इथून तिथून, आता सगळं अंगण भरलेलं आहे, ओटा भरलेला आहे. आणि काय ठेवायला जागा नाही इथं. अक्का कुठं बसली काय नो. चला हे बघा, अजून तर राहिलेलं आहे काम. आता म्हणजे बरंचसं काम राहिलेलं आहे, झालं म्हणायचं, पण तरी पण राहिलेलं आहे. हे कडेचं बुजवायचं आहे. ही फरची या घराची अशी आहे. इकडं माती इकडं. तू इकडं आली होती काय घरात? रात्रभर हे गेटचं उघडच होतं, असंच होतं. सामान असंच होतं, फक्त कुलूप लावलं होतं. बाकी फ्रीज बाहेर आहे, सर्व बाहेर आहे, कारण त्यांनी दरवाजाच काढून घेतलेला आहे. हे काय फरची बसायला. आणि अक्काला काल म्हटलं होतं चल जेवायला, तर नाही आली ती. तिकडं तिने बनवलं इकडं. आत्ता म्हटलं आता तर करते. आणि हा तिचा संसार इथं सगळा येऊन बसलेला आहे. तसं पोर्चमध्ये जमलं असतं बरं का. पोर्चमध्ये म्हणजे कुठं पाठीमागं गॅस वगैरे ठेवला असतं ना, ते जमलं असतं. पाठीमागून आहे दरवाजा, तिला जर यायचंच नाही तर. अगं सकाळीच हे म्हणजे आता हे तुला काढावंच लागणार आहे. आता इकडची फरची होईल ना. चला, तिने दूध इथंच तापवलं. लोकांचा चहा पण इथंच होते. हे भांडे घासून ठेवलेले इथं. हे लोक आहे त्याच्यामुळं दूध थोडंच घेऊन जाते. नाही तर मांजर आहे ना, काय विकत आणावं लागलं असतं. पण ते मांजरही मायापाशीच राहतं ना, ते सारखं म्याव म्याव करतं. काय हे कसं फिरून बसवायचं का त्याच्या खाली? नाही, डायरेक्ट ठेवायचं. डायरेक्ट ठेवायचं. ते मला तुम्ही एकदा फोटो पाहिला, असं फिरवलं होतं. मग फिरवलं होतं. आपल्याला मोठं करायचं का छोटं करायचं त्याच्यावर आहे ना. पाईप बरं आता करून फिरून हे बघ येतं ना मोठं करतं. हे बघ आपल्याला किती पाहिजे आपण त्या पद्धतीने मोठं करायचं. उठला ना बाहेर. तर हे वॉशिंग मशीनच्या खाली आणलं होतं, फ्रीजच्या खाली नाही. आणि हे मिशोवरून मागितलं होतं. हां, बसायच्या टायमाला ये इकडे समजा. हां चालत. देवघर सगळं सामान. तर असा पसारा आहे, विचारायला सोय नाही. उमजतं का नाही यांना काय माहिती, पण याच घरातून काही निघा नाही बाई बाहेर. चालेल आता दूध घेऊन. बघा कसा पसारा. आणि इथं सुद्धा माती लागती. आता हे तर काढावंच लागेल का गं? ही बाई सगळी माती झाली इथं. सगळं बाहेर स्वच्छ करावं लागेल. भांडे नाही आता 2 दिवस बघूच नको. आता हे सगळं होईपर्यंत हे पूर्ण होऊ दे. हे पूर्ण झाल्यानंतर मग सामान वाटलं असं लावून दे, तर संध्याकाळपर्यंत हे सामान जाईन, धुवून चून होईन. त्यांना म्हणा हे घासावं लागेल का फरची असं. नाही असं आता ही फरची लावली म्हणा मशीननी घासणार आहे का काय? कारण आता हे याला सिमेंट तर लागलेलंच आहे ना. नाही निघत आहे सिमेंट. अजून तेवढा भाग राहिलेला आहे. हे बाहेर असा पसारा सगळा. हे काय दरवाजा काढून ठेवला इथं. पाण्याचीच वाट पाहत होते, पाणी आलंय. काल काही कोथिंबीरीला पाणी दिलंच नव्हतं, आज सोडलंय पाणी कोथिंबीरीला. याच्यामध्ये वाफऱ्यामध्ये सोडलं. माठात काहीच पाणी राहिलं नाही. इतकं गळत आहे ना, आता काय करावं लागेल ह्याला आहे ना, जरा सिमेंटच लावावं लागेल. कुठून गळतं काय असं टप 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 सारखं गळतं ना पाणी. गळतंय एवढं लावावं लागेल, मला तिकडं थांबल पाणी. आता काल मी हा नवीन काढला वरून. हा छोटा माठ आहे आणि 2-3 महिने वापरते, उन्हाळा आहे तोपर्यंत, आणि मग पुन्हा ठेवून देते माळ्यावर तिथंच. चला आता पुन्हा घेते हा खाली. काय करू आता, ठेवलेला माठ पुन्हा खाली घेऊन राहिले. हा जो काढलेला आहे तो मी रोज वापरते, पण हा छोटा माठ आहे ना गळत होता. आता त्याला दुरुस्त करावं लागेल. पाणी दिलं आणि चला
मी आले आता हे कढीपत्ता घ्यायला आणि कढीपत्ता बघा किती छान फुटला. इतकं म्हणजे काय झालं होतं, त्याला कीडच लागली होती तर म्हणूनच तो छाटला होता. आता बघा किती भारी फुटलाय. पण आहे ना आता हाले धुवून घ्यावं लागेल, तर कुत्रे येऊन आहे ना वर तंगडं करून जातात. हेल्दी छान वाटतं आणि त्याच्यात अंजीर पण छान आलेलं आहे बघ. हे गवत आता वाढले, हे गवत काढावं लागतील. हेच गवत झालं हे. ते पाणी दिलं का सुरूच होतं ते गवत वाढायचं काम. आता पूर्ण सगळी झाडं फुटती. ती लोक आलीत काम करायला. आज कोणतं घर घेता काय माहिती. ते घरापासलं असलेलं असो नाही तर कुठे असो, मिठाच्या पाण्याने धुतल्याशिवाय मी वापरत नाही. चांगले चोळून घेते मग वापरते. इकडं बटाटे कापून ठेवलेले आहे आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे मी काळ्या मसाल्याची. आज स्वयंपाक माझ्या एकटीचा नाही, आईचा पण बनवणार आहे. काका तर जेवायला जाणार आहे तिकडं लग्नामध्ये. तर तेल टाकलं, जो मसाला काढला काळा मसाला म्हणजे कांदा खोबरं टाकून जो बनवलेला तो त्यामध्ये टाकला, कढीपत्ता टाकला. त्याच्यानंतर मग आता हे मसाले बाकीचे हळद, लाल तिखट, धना पावडर आणि त्याचबरोबर जो मटण मसाला टाकला. छान असा तेलामध्ये असा खरपूस असा भाजून घेतला हा मसाला. आणि ह्यामध्ये आता जात आहे बटाट्याच्या फोडी. म्हणजे आज भाजी होणार आहे काळ्या मसाल्याची रस्सा भाजी. खूप छान. चला आता भाजी टाकली शिजायला. अख्खाने मला इकडं बोलवलं, काय मला काही कळालं नाही. आणि इकडं चालू होता व्हिडिओ कॉल. वैष्णवी कॉलवर बोलत होती, त्यांना फरच्या बघायच्या होत्या. चला ती लोक आली मग बघूया आपण आता ते काम कडेकडेचं ना. लोक कामाला आता इकडचं राहिलेलं आहे. तर किती झटपट असं काम करून देऊ राहिलेले आहे बघा. यांचं काम कसं आहे, तर अगदी पद्धतशीरपणे काम करतात हे. आणि हे खूप दूर नाही राहत, आपल्या गावाजवळच राहतात. 10 किलोमीटर दूर तळेगावला राहतात. अशी कापायचं हे मशीन असं बरोबर सेंटरला असे त्यांचं मापच आहे, त्या मापावरून ते कापून घेतात. आणि ह्या पट्ट्या लावणार असतील इथं ना कडेकडेला. आता ही भाजी झालेली, दोघींपुरता पुष्कळ होईल. आणि इथं पीठ पण मळून ठेवलेलं आहे. आता घेते लगेच करून. म्हणजे काय मला कधी जेवायचं ती जेवण. माझा तर टाईम झाला आहे, तिचा तसा 11चा टाईम आहे. ती येईन मग, कारण तिथं थांबावं लागतं ना. मग मी जेवली का म्हणजे मग ती तिथं बसन. काका गेले लग्नाला. आणि आजचं वातावरण वरती आभाळ आहे बरं का. हे युद्धाची परिस्थिती झाली त्याच्यामुळे इकडं पण आभाळ आलेलं आहे का काय नाही. तर चांगलं असं स्वच्छ निळं असं आकाश दिसत होतं. पण आता आभाळ वाटतं आहे असं पांढरट. आता पोळपट माझा मागेच 2 तुकडे झालेले. आता हे ताटावर लाटून आता पोळ्या चालल्या माझ्या. तेच जो मागचं पोळपट होतं 800 रुपयाला घेतलं होतं. आता एवढे पैसे करून जाऊ दे, आता बघूया. तोपर्यंत अशी ॲडजस्टमेंट करते. अक्का आली आता, अक्काला आहे ना वाढून देते मी, कारण काका आहे तोपर्यंत ती जेवण करून घेईन. काका लग्नाला जाणार आहे ना, त्यामुळे घे आता सगळी खा. थोडं बस 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 बस. दही देऊ का? बस. दही. काका कधी येणार आहे म्हटली? आले त्याला थांबायचं मी. फॅन लावू का? नको लावते काय विजल. चला आता हा माठ आहे ना, मला ते आता ते आलेच आहे ना त्यांच्याकडनं. आता ते कालवलेलंच असेल ना, तर माठाला आहे ना थोडं सिमेंट लावून घेते मस्त. हां सिमेंट लावून घेते म्हणजे कसं जर दिवसभर आहे ना ते, आहे की नाही. भाजी कशी झाली ग? छान झाली ना. म्हणजे मग वापर करता येईल उन्हाळ्यात. एवढं गार नाही होते, फक्त जास्त पाण्याचं आहे तर ते क्षार निघून कसं झालं आहे. नाही आहे सिमेंटच लावलेलं होतं मी, ते कसं दिसतं आहे ना एवढं इथूनपर्यंत सिमेंट क्षार निघून. हे क्षाराचं आहे, घासूनही निघत नाही ते. कुठं फुटलं आहे काय माहिती. आदल्या दिवशी काढला होता हा माठ मी तिथूनच माळ्यावरून. आणि पाहते तर रात्रभर टप 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 सारखं ते थेंब गळत होतं. तो एक आवाज तर वेगळाच, कानाला सारखा त्रासदायक वाटत होता. पण आता यात पाणी टाकलेलं 2-4 तासही थांबलं नाही. म्हणून म्हटलं आता
सिमेंट कालवलेलंच होतं आणि ते मशीनमधून कालवतात ना, त्याच्यामुळे म्हटलं चला असं मस्त पेस्ट आणि खरंच छान असं लागलेलं आहे. मशीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे कालच्या व्लॉगमध्ये, काल परवाच्या व्लॉगमध्ये मशीनने कसं करतात ते. आता फरशी धुवायची आहे का? म्हणजे हे काय करतात, सामान पण म्हणजे हे आता आपल्या फरशा झालेल्या आहे ना, सामान पण उचलून बाजूला ठेवतात, फरशा लावतात, स्वच्छ करून देतात आणि आता धुवून पण देतील ते. आणि जे इकडं सामान ठेवलेलं आहे ते पुन्हा लावून देतील. सामान म्हणजे जड जे सामान आहे ते सर्व हां ना, मग सगळंच घेतलं आहे त्यांनी. म्हणजे काय म्हणतो आपण, हे पाहिजे इकडची फरशी, हे साईडची फरशी. आता चालू आहे वरची खोली जी आहे ना तिथं, ते इकडून बघू आपण कसं दिसतं. ही बघा अशी झाली फरशी लावून. मी आले होते तेव्हा ते कापत होते ना, ते ह्या साईडचं होतं. आणि हे जे काम घेतलं आहे त्यांनी उक्त्या पद्धतीने घेतलं आहे. उक्त म्हणजे त्यांच्यावरच काम पडलेलं असतं. असं झाडून घेते, स्वच्छ करते. धूळ झालेली आहे. आता हे सर्व आवरायचं आहे आपल्याला, ते सगळं आवरू लागते. काय एवढंच तर धुवायचं आहे तुला, हे एवढं धुवायचं आहे ना. आपण मग धुवाच लागते ना सगळं, रूम पोट किती लागेल. भांडे काय दामादामाने नसतील, थोडे धुवून घे नुसतं पाण्यामध्ये. काय आणायला गेले काका? ते काय सांगितलं लिक्विड काय? ऍसिड, व्हाइट सिमेंट. इसमें खून निकाल। हाँ, पहले बताना था। वो पता है ना, भूल गए थे हम। अच्छा, वो कितने? हाँ? वो के कितने लगेंगे? वो तो अभी 5 लीटर लगेगा, लेकिन अभी 2 लीटर जैसा होता है उतना ही। एसिड, अच्छा धोने को। केटू नाव का आता है वो। अच्छा, उनको लिख के दिया क्या? हाँ, लिख के दिया। हाँ तो ठीक है. अजून फरच्याने आल्या नाही वाटतं ना अजून ते बघा ही माती वाळू. पण जाऊन तर पाहूया, चढता आहे ना अजून. ह्या आहे ना जिन्याचे सुद्धा काम व्हायचं आहे. इथं पण वाळू आलेली आहे, इथं आणून ठेवली त्यांनी. इथं सामान काढलंय बाहेर. अजून चालूच आहे नाही का, अजून फरच्या टाकायच्या आहे. आज होईल. हां, किती पटकन काम करून दिलं यांनी माहिती का, झटपट. पहिल्या दिवशी 2 जण होते, नंतर मग ॲडजस्टमेंट करून त्यांनी लगेच 3, 4, आज 4 आले. हां, आज 5 आले. झटपट काम, सर्व सामान उचलून सामान बाहेर ठेवायचं, पुन्हा ते स्वच्छ करून द्यायचं सगळंच. आणि आपल्या गावाजवळच आहे, इथं 10 किलोमीटर दूर आहे. तर कोणाला जर अशा फरच्या जर बसवायच्या असेल तर हे आहे, यांचा नंबर सांगतील. मोशन नाही करू राहिलं तर आपण सहज कोणाला हवं असेल, कोणी शोधत असेल तर त्याच्यासाठी आपण त्यांचा नंबर इकडं देतो आहे. तर काय नंबर सांगा तुमचा. नवीन सबस्क्रायबर भेटले आपल्याला, सबस्क्राईब केलं. हे आहे हा नंबर, यांचे 2 नंबर इथं. आता यांचं काम तुम्ही बघतच आहात, मी व्लॉगमधून दाखवते. तर हे 2 नंबर दिलेले, ह्या 2 नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या घराचं स्टाईलचं काम देऊ शकता. तर इकडच्या फरच्यांचं काय माहिती काय करणार आहे, इकडं पण टाकायचे होते, काय झालं काय माहिती. तिकडचं तर बाथरूमचं तर केलेलंच आहे काम यापूर्वीच, फक्त हे राहिलेलं होतं. चला तर जाऊ खाली आणि येऊ संध्याकाळी पुन्हा. यायचं वायपर घेऊन आले काका नवीन. आणि आता ते बाकीचं काही सांगितलं, ॲसिड वगैरे. चला आता पाहूया. तर धुवून देतील. तर हे नाही करायचं, वायपरनीच स्वच्छ करायचं.
पाणी टाकायचं आणि लगेच सुकती ती, लगेच सुकली जाते. ते कशा करतात बघ. त्यात सगळं सिमेंट जे बसलेलं आहे ते सर्व असं काढताय. हे आणलंय असेल ते त्यांनी स्वच्छ होऊन जाईल. किचनची कशी दिसते, किचनची पांढरी लावलेली आहे. सर्व झालेलं. आता काय फक्त कलर द्यायचा आहे. कलर पाहू आता कधी देणार आहे. हे किती मोठी दिसती मोकळी, पण सामान ज्यावेळेस बसतं त्यावेळेस तर खूप छोटे वाटते. पुढं टाकलं त्यांनी ते काय टाकले बादलीमध्ये. आता हे थोडा वेळ ठेवतील का काय असं टाकायचं. पाय काय टाकलं त्या काय नाही होत. वाफा कसा हाताला उघडत असं नाही का, पाण्यामध्ये काही नसं होत. आता स्टाईल लावून झाली सर्व कडेचं, पण ते लावून झालं पट्ट्या वगैरे. आणि आता बघा हे आता धुवून झालं की आपलं हे घर एकदम मस्त तयार. सही आता हे राहिले याच्या वरच्या टाकल्यानंतर आता हे राहिलं फक्त आपलं पायऱ्यांच्या. आणि हे अजून एक खोली राहिलेली आहे ती ही अशा पद्धतीची. ही ती एक खोली आणि एक बाहेरचं. वरचं चालू आहे आता काम. सगळ्यात भामटी ही कुत्री, घाबरती तर अशी दाखवती. बस खायला खाऊ घातलं ना तर पळून जाती आणि नंतर आपण घरात गेल्यानंतर मग खाऊन जाते आणि डायरेक्ट घरातही घुसती. अशी भामटी. झालं का चकाचक फरच्या झाल्या चकाचक जायला पण अजून घाल पाडणार. आता सामान लावून देऊ राहिले. हे काय आपण बघू आता. हे बघा एकदम क्लीन केलेलं आहे. ते काहीतरी आणखीन पण लावलं त्यांनी पाकाचं बघा. अशी धूळ तिने हे काढलंच नव्हतं. आता हे सगळं घासावं लागणार आहे. हे इथंच ठेवलं होतं सगळं. असं आहे घर ज्यावेळेस होतं ना तेव्हाच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण आता काय मग असा डबल कुटाणा होतो. जाऊ दे, पाडव्याची तुझी स्वच्छता होऊन जाईल. गुरुवारी ये. चला पसारा काय अजून काय उठणार नाही. आणि हे लावून घे बरं का त्यांच्याकडनं. वरची राहिलेली आणि हे राहिलं आहे अजून. जिना पण राहिलेला आहे, वरचं चाललं आहे. तर चला आता त्याचं अजून आता मी करते त्यांच्यासाठी काहीतरी. मला म्हटलं की खिचडीच कर म्हणे. मला काही भूक नाही म्हणे. मग मी काही केलं तोपर्यंत मग काका पण तिकडे जेवण करून आले ना लग्नावरून. मग एवढी काही भूक नाही म्हणे. तर चला आता डाळ तांदूळ निसले, पाण्यात ठेवले. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते मी ना. अजून कामच चालू आहे. आता आकाचं कधी भांडे वगैरे होती तर म्हटलं आता इकडेच करून घेते मी. त्यांचा पण स्वयंपाक. खिचडी टाकली कुकरमध्येच. सकाळची थोडीफार भाजी आहे ती देता येईल, सोबत पापड वगैरे. चला मग आता घेते उरकून. हां खाली किती सिमेंट आहे. आणलं सगळं सामान. चला आता एक साफ करायला टाईमच लागेल. आणि हे जे मी शोरूम घेतलं होतं ना हे सहज सरकायचं, तर हे लावून दिलेलं आहे त्यांनी. उचललं असं असं सहज सरकलं जातं इकडं तिकडं, उंच कमी ह्या पद्धतीने. आता एक सामान करून घेऊन जाऊ राहिली.